नमस्कार. स्वप्नसंघर्ष या चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते. आज आपण हीर रांझा भाग 2 यांची सुंदर अशी प्रेमकथा बघणार आहोत. चला तर मग सुंदर अशा प्रेमकथेला सुरुवात करूया. साहिबाच्या गोष्टींना उत्तर देताना रांझाने माघारही घेतली नाही. असे म्हणत की तुम्हाला नदीत बुडवून टाकले पाहिजे. मी हीरशी लग्नही करेन आणि लहूनला गाणेही म्हणेल आणि तुमच्यासारखे आणि तुम्ही तिच्या नोकरानी व्हाल. आणि असे बोलल्यानंतर रांझा खाली बसला. तेव्हा साहिबा तिच्या खांद्याकडे पाहत असताना म्हणाली, तुम्ही आता लवकरात लवकर लग्न केले पाहिजे, अन्यथा हीरचे सौंदर्य संपून जाईल. तख्ताला बासुरीबरोबर वडिलांच्या घरचे हजारचे पाणीही पिण्याची इच्छा नव्हती. साहिबा पळत पळत रांझाच्या भावाकडे गेली आणि त्याबद्दल त्याला सांगितले. रांझाला त्याचा भाऊ आणि साहिबा काय आहे. आपल्यासाठी आमची पत्नी किंवा नोकरानी तुमच्यासाठी असे आहे आणि आम्ही आपला गुलाम आहोत. आपण घरी का जात आहात? जेव्हा आपण आम्हाला कडू गोष्टी सांगता तेव्हा रक्ताचे अश्रू आम्ही रडतो. आम्ही तुमच्यासाठी काय केले नाही. आमच्या जीवनातील संपत्तीचा तुमच्यावर बळी पडला आहे. रांझा याला भाऊजाई यांनी घर सोडण्यास उत्तर दिले नाही. मग तुम्ही तुमच्या हेतूने मला भटकण्याचा प्रयत्न का करीत आहात? पाण्याबरोबरच तुम्ही मला का भटकत आहात? प्रथम तुमच्यातील लोकांनी माझे हृदय जाळले, त्यानंतर आपण स्वप्नात मला माझ्या भावांपासून विभक्त केले आणि आता आपला खरा रंग गोड गोड बोलून बदलला. आपण बोलत आहात, आपण सर्व आपल्या हेतूने यशस्वी होऊ शकत नाही. मी ठरविले आहे की मला वडिलांचे घर सोडावे लागेल. खूप दूर चालल्यानंतर रांझाने मशिदीजवळ एक सुंदर हॉल होता, जो मक्का मशिदीसारखा सुंदर होता आणि त्याला खूप धक्का बसला. त्याने आपला बास बाहेर काढला आणि खेळायला सुरुवात केली. काही लोक त्याचे संगीत ऐकू लागले, काही लोक खाली बसले आणि काही त्याच्याकडे आले आणि संपूर्ण गाव त्याच्या भोवती आला. मुल्ला शेवटी आला. तो रांझाला पाहून भांडण करू लागला. हा लांब केसांचा काफिर कोण आहे हे सांगू लागला. येथे राहण्यासाठी जागा नाही. प्रथम आपले केस कापून घ्या, जेणेकरून आपण उत्खनन ठिकाणी राहण्यास सक्षम व्हाल. रांझाने मुल्लाला लांब दाढीसह उत्तर दिले, आपण सैतानासारखे दिसता. आपण आपल्यासारखे का वागत आहात? आपण माझ्यासारखे निर्दोष किंवा गरीब आहात. आपण कुराण आपल्यासमोर का ठेवता? तरीही आपण आपल्या मनात इतके भेदभाव करणारे आहात. आपण होलच्या गावातील स्त्रियांना चुकीचा मार्ग दर्शविला आहे आणि उत्तर दिले की मशिदी हे देवाचे घर आहे आणि तुमच्यासारख्या सैतानात त्यामध्ये जगण्याचा अधिकार नाही. आपण प्रार्थना देत नाही. लांब केस आणि मला ठेवा. आम्ही अशा माणसाला तंदुरुस्त आणि ओले बसवतो जसे आपण एक चाबूक मारले पाहिजे. रांझा, मुल्ला, देवा आपल्या गुन्ह्यास माफ करा. काय शुद्ध आहे आणि काय चुकीचे आहे ते मला सांगा, बरोबर? नमाज हे कसे केले आणि कोणासाठी सुरू केले त्यापासून बनविलेले आहे. मुल्लाला धर्माच्या तत्त्व आणि धर्माच्या तत्त्वाविषयी चांगलेच माहिती आहे. ते म्हणाले की नमाजे देवावर विश्वास ठेवतात, त्यांच्यासाठी आहेत आणि ते आपल्यासारख्यांच्या आत्म्यांना मुक्त करतात. परंतु मुल्लाने म्हणाले की मुलाने सारख्या अनैतिक माणसाचा प्रामाणिकपणाच्या गटातून अपमान केला पाहिजे आणि मुल्ला यांच्या नैतिकतेतून बाहेर काढले पाहिजे आणि ते ऐकून ते भरले पाहिजे. बोला. रांझा मोठ्याने हसू लागला. त्याला हसताना पाहून लोक आश्चर्यचकित झाले आणि रागाने आनंदी झाले असतील. तो लाल झाला. तो रांझाला म्हणाला, देवाची आठवण करा. आज रात्री मी तुम्हाला मशिदीत थोडीशी जागा देत आहे, परंतु हा मूर्ख जाट सकाळी आपल्या डोक्यातून बाहेर येईल किंवा मी तुला 4 माणसे सांगेन आणि तुला मारून टाकीन. रांझा त्या रात्री मशिदीत झोपला आणि सकाळी पहिल्याच किरणाला तो बाहेर पडला. पक्षी प्रवासासाठी पुढे जाण्यासाठी त्यावेळी किंचाळत होते आणि बैल शेतात जात होते.
आणि मुली सकाळी सकाळी दुधाची भांडी धुवून टाकत होत्या. घरातील स्त्रिया धान्याच्या तयारीत गुंतल्या होत्या आणि त्यांचा आवाज ऐकू येत होता. तिसऱ्या दिवशी जेव्हा सूरज पश्चिमेकडे जाऊ लागला तेव्हा रांझा तेथे चेनाब नदीच्या काठावर उभा होता. तेथे काही प्रवासी जमले होते जे माझी लुड्रीनची वाट पाहत होते. मी माझी लुड्रीनला विनंती केली की मला नदी पार करून द्या. लुड्डन माझी चेष्टा करत म्हणाला, रांझा, मी पैशासाठी नदीत बोट चालवतो. विनंती करत मी म्हणालो की मी एका महत्त्वपूर्ण प्रवासाला निघालो आहे आणि मजल्यापर्यंत हे फार महत्त्वाचे आहे. मी तुला बोट चालवू लागतो. मला घेऊन जा. असे मांझी यांनी उत्तर दिले. आपल्या देवाला सांगा की त्याने आपले पैसे द्यावे. जे पैसे देतात की मी त्यांना नदीच्या पलीकडे नेतो. मग तो चोर असो वा डाकू असो. परंतु भिकारी आणि जे लोक बसलेल्या कुत्र्यासारखे भाकरी तोडतात त्यांना मी घेऊन जात नाही. जबरदस्तीने रांझ्याला पळवून लावतात आणि जे कोणी जबरदस्तीने माझ्या बोटीत बसतात त्यांना मी नदीमध्ये ढकलून देतो. हे ऐकल्यानंतर रांझा कोपऱ्यात बसले. त्याने आपली बासी बाहेर काढली आणि मेहबूबपासून विभक्ततेचे गाणे वाजवायला सुरुवात केली आणि गरम धबधबे त्याच्या डोळ्याच्या काठावरून खाली पडत होते आणि असे दिसते की दुर्दैवाने त्याने त्याला वेढले होते आणि सर्व पुरुष आणि स्त्रिया नावेतून खाली उतरून रांझेच्या भोवती बसले होते. लुड्डनच्या दोन्ही बायका नावेतून खाली उतरून रांझ्याच्या जवळ जाऊन त्याचे पाय दाबू लागल्या. हे सर्व काही पाहून माझी लुड्रीन रागाने लाल झाले आणि असे म्हणू लागले की हा तरुण एक जादूगार आहे. त्याने माझ्या बायकांना वश केले आहे. आम्हाला त्यांना जाटच्या जाळ्यापासून वाचवले पाहिजे. ते आमच्या महिलांना घेऊन जातील. तुम्हाला हीर रांझा यांची भाग 2 ही कथा आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया हीर रांझा भाग 3 या सुंदर अशा प्रेमकथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.